नमस्कार, माझं नाव तेजश्री बापट। आज गेली 8 ते 9 वर्ष झाली मी उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्यांचा व्यवसाय माझा घरून करते। प्रोफेशनली सगळ्यांकडनं शिकत आले आणि इथपर्यंत माझा हा प्रवास झाला आहे। तर आता मी सध्या डोंबिवलीमध्ये आपल्याला मोदकांची कार्यशाळा म्हणून एक असा उपक्रम आला आहे। माझ्या याचं नाव आहे मोदकायनं महा। म्हणजे मोदक जसा बाप्पाला आवडतो आपण म्हणतो तसं आपल्याला पण सगळ्यांना खूप आवडतो। आता कोणाकोणाला वाटेल अरे उकडीचे मोदक म्हणजे काय, ते तर कोणालाही जमतात, म्हणजे जमतात सगळ्यांना। पण छोट्या छोट्या त्या ट्रिक आहेत की आपण उकड कशी काढायची, त्याच्यानंतर सारणाचं प्रमाण, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी शिकले। तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी शिकावं, घरगुती प्रमाणात शिका किंवा प्रोफेशनली शिकून तुम्ही त्याचा व्यवसाय करा तरी चालेल। तर नक्की त्याच्यासाठी संपर्क करा। आता आपल्याकडे 2 ताई आल्या आहेत की ज्या छान छान मोदक करायला शिकतायत आणि त्यांना छान करायला पण येत आहेत, तर ते मला खूप आवडतंय। तसंच मला असं वाटतं डोंबिवलीतले अजून असे बरेच कलाकार घडावेत की ज्यांनी मोदक करायला शिकावं। मी कॅप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देते, तर मला नक्की संपर्क साधा आणि तुमच्या काही पर्सनल ऑर्डर्स असतील त्या 12ही महिने मी घेते। 2 दिवस आधी मला फक्त तुमच्या मोदकांची किंवा पुरणपोळ्यांची ऑर्डर सांगा, त्या मी नक्की पूर्ण करेन। सो थँक्यू। रेडी की सांग मला तू? हां, रेडी। आता मोदक कसा करायचा ते मी सांगते। म्हणजे ही छोटी ट्रिक आहे। पुरी प्रेस साधारणतः हल्ली आपल्या प्रत्येकाकडे असतं। गोळा असा पुरी प्रेसवर घेतला की ती इव्हनली पारी आपली पूर्ण पातळ व्यवस्थित जशी इथे दिसते एकसारखी होते। त्याच्यामध्ये हे मी आता आपलं सारणाचं घेते, ज्याचे मी गोळे असे करून ठेवले की जे आपल्याला करायला आणि वळायला सोपे पडतात। हा असा आता एक एक मोदक असा हे पारीने पाण्याचा ओला हात लावते, जेणेकरून आपलं पिठाचं जे हे आहे ते कोरडं नाही पडणार। आणि हा असा आपल्या हातावरती फिरवून पूर्ण बारीक अशा कळ्यांमध्ये हा बघा, हा असा आपल्या हातावरच फिरवायचा आहे की जो खालून असा छान निमुळता येतो। वरती असलेलं हे जाडसर जे सारण आहे ते काढून टाकायचं आणि असा छान हा आपला आवडता मोदक तयार।